तिथे दिले जातात आणि सामाजिक जी सुरक्षा आहे की रिटायरमेंटच्या नंतर किंवा कोणी आजार पडलं तर किंवा असं त्याला सरकारच्या वतीनं त्याची सगळी व्यवस्था केली जाते, त्यामुळे ती सुरक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सिक्युरिटीच्या बद्दलचे अजूनही अनेक प्रश्न आपल्याकडं प्रलंबित आहेत. आपल्याकडे वाढती लोकसंख्या हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्याकडे विविध जाती धर्मामध्ये समाज विखुरलेला आहे, ही मोठी समस्या आपल्याकडं आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्या दिशेने ते एक प्रगत देश आहेत, त्याला डेव्हलप्ड कंट्री म्हणतात. आपली डेव्हलपिंग कंट्री आहे, ते विकसित राष्ट्र आहेत, आम्ही विकसनशील आहोत. हा एक मूलभूत जो फरक आहे तो आपल्याला सतत बातमी होते. मग अमेरिकेत जाऊन त्यांनी काय केलं याची चर्चा होती, किंवा एखादे 2 नगरसेवक मुंबई कॉर्पोरेशनचे जर परदेशी जाणार असतील तर तिथल्या तिजोरीवर केवढा मोठा परिणाम होतो आणि सरकारी खर्चाने तो बाहेर गेला हे अजून आम्ही ऍक्सेप्टच करत नाही. बाहेर गेल्यानंतर विजन बदलतं किंवा आणखी अधिक तिथं माहिती मिळू शकते. हा कॉन्सेप्ट अजून आपल्याकडे रुजू व्हायचा आहे लोकांच्या मध्ये, अजूनही त्याची चर्चा आम्ही अधिक करतो. म्हणून मी अमेरिकेला जाताना नेहमीच मला भीती वाटते की परत गेल्यावर पत्रकारांना काय सांगायचं आणि मग ती किती कोटीची गुंतवणूक तुम्ही आणली, मग ती आकडे सांगावे लागतात. आकडे आम्ही तयार करून येत असतो तिकडनं. हा फरक निश्चितपणे आहे आणि म्हणून त्या अमेरिकेमधलं एकंदरीत वातावरण आणि आमच्या देशातल्या वातावरण, आमच्या देशातली परिस्थिती खूप मोठा फरक आहे. परंतु हळूहळू बदल हा इथेही व्हायला लागला आहे, परंतु त्याला वेळ लागणार. पण एका अर्थाने आपली लोकशाही फार लोकशाही काय कॉन्ट्रीब्युट करतात. आता माहितीच्या अधिकारात ते सगळं आता येतं. आम्ही इथे खुलासा करावा लागतो की मी तेवढे पैसे दिले नाहीत म्हणून. असे प्रकार त्या देशामध्ये होतात. तिथली निवडणूक किती महागडी आहे, म्हणून आपल्याकडे जसं रिझर्वेशन आहे किंवा सामान्य माणूस सुद्धा निवडणूक लढवू शकतो, तशी परिस्थिती तिथं नाही आहे. तिथं निवडणूक लढवायची असेल तर पहिल्यांदा पक्षात लढवावी लागते आणि पक्षात तो प्रतिनिधी पहिल्यांदा निवडला जातो आणि मग तो तिथं उमेदवार म्हणून ठरतो. हा पॉलिटिकल सिस्टीम मधला फरक आहे. तिथं 2 पार्टीचं सरकार आहे, एक गेला तर दुसरा येतो, लोकांच्या समोर काही फार चॉईस नाही आहे शकतो. आणि उद्या मी लिहिताना राष्ट्रीय लिहिताना विसरत नाही. आणि मला विचारल्याशिवाय सरकार होणार नाही म्हणून एकंदरीत जर मंत्री आणि माजी मुख्यमंत्री याची जर संख्या आपण जर मोजायला लागलो आपण तर प्रत्येक वेळा लातूरला ही संधी मिळाली. तसं लातूर त्या मातीतलाच काहीतरी गुण असला पाहिजे. 1993 ला एक बॉम्बस्फोट आपल्याकडे. शेवटी लोक उद्दिष्ट एकच असतं, मार्ग वेगळे असतात.